नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आपण 2 दिवसांनी ब्लॉग टाकले नाही, कारण आपण घरीच बसलेलो होतो, काही कामच नव्हतं. त्यामुळे मित्रांनो, आपण आज ब्लॉग काढतोय. आणि मित्रांनो, काल आपण मशीन आणली आहे रस काढायसाठी. ते बघा तिकडे रसवंदी आणली आपण, कारण आपली इथं उद्या दिंडी येणार आहे. आपण त्या दिंडीला रस पाजत असतो आणि फराळ पण करतो. त्यामुळे आपण ती रसवंदी आणलेले आहेत. आणि आपल्याला आता गायींना चारा पाणी करायचे, सकाळचं काम असतं आपल्याला गायींना चारा पाणी करायचं. आता आपण एकदा सगळ्यात पहिलं पाणी पाजून घेणार आहे. त्यानंतर आपण लगेच चारा टाकून देऊया. मित्रांनो, आपण गायींना पाणी पाजून घेतलंय आणि चारा पण टाकलाय. आता आपण जातोय वरती. आपलं जे सोलार फुटलं पाठीमागं 2-3 दिवस अगोदर, आता त्याला रिपेअर करायला माणसं आलेले आहेत. आणि आपण आता तिथं जाणार आहे वरती. पाचाचे काय कोण 6 एक पंक्चर आहे. पंक्चर आहे ना, तीच ना ती तुम फोडीत होती. हा ये काय कोण शार बरस तरी ते बोरचं पाणी ना शार बांधणारच आहे ना. बोरचं हा. मित्रांनो, सोलारचं सर्व्हिसिंगचं काम चालू आहे अजून पण, आणि अर्ध्याच वर झाले पूर्ण नया सर्व्हिसिंग करायच्या. आणि आपण अजून जेवण पण नाही केलेलं आहे, आणखीन तेच काम चालू आहे आपलं. आणि आता आपल्याला ते पूर्ण जे काता आहे तिथले, आपण ते माग एक नाही फुटले पाठीमागं 4-5 दिवस अगोदर तिथं 2-3 नाही फुटलेल्या आहे. आता त्या पूर्ण काचा आपल्याला भरून घ्यायच्या. एक साईडला आपण आता पहिलं तर झाडून घेणार तिथल्या खालच्या काचा, नंतर आपण भरायला लागणार ते, कारण लय मोठा काचा झालेला आहे. तर पायात घुसायचं भेवाटतं, ते बारीक बारीक काचा आहे. आपण सगळ्यात पहिलं ते भरून घेणार आहे. तर मित्रांनो, आता पूर्ण सोलारला पोसून घेतलंय, काढून घेतलंय. आणि आता तेल लावून पाईप लावायचं काम चालू आहे. हे पूर्ण पाईप लावून घेणार आहे. मित्रांनो, आपलं पूर्ण सोलारची सर्व्हिसिंग झालेले आहेत. आणि आपल्या 5 ट्यूब फुटलेल्या होत्या. हे बघा इकडं 5 ट्यूब बाकी आहे फुटल्यामुळे, आणि बाकीच्या पूर्ण फिट झालेल्या आहे. आणि त्यांनी एकदम भारी पूर्ण सर्व्हिसिंग करून टाकलेली आहे. आणि हे बघा एवढी घाण निघली तिथं, पूर्ण 1.5-2 टोपले भरण आहे. आता हे बघा, हे पूर्ण आपण हे पूर्ण सर्व्हिसिंग करून आता नळ्या पण लावलंय. राहिले बघ त्या 5 नळ्या ते घेऊन येणार आहे लगेच. आणि त्या पीठ झाल्यानंतर पूर्ण गरम पाणी होणार ते आता. एवढ्या 5 बाकी. आणि हे बघा, हे फुटलेल्या काचा भरायची आपल्याला. इथं पण काच आहे आणि ह्याही कळलं कोपऱ्यात पण काच आहे. पूर्ण काचा भरून घ्यायची आपल्याला नंतर. तर मित्रांनो, आपण आता जेवण करतोय. सकाळचं जेवण आपण आत्ता करतोय. आणि आज आपली इथं बनलेले वाटाणे. आणि आपण आता जेवण करून घेणार आहे लगेच, कारण लय भूक लागली आणि 1:30 वाजून गेलेला आहे. आपण अजून जेवण नव्हतं केलं सकाळचं, कारण ते सोलारचं काम चालू होतं. ते काम झालेलं आहे, ते उत्सव आपण जेवण करून घेणार आहे लगेच. तर मित्रांनो, आपलं आता जेवण झालेलं आहे. आणि आपण आता थोडं आराम करणार, कारण बाहेर आता ऊन पडलेलं आहे. आणि आपण कुठं जाणार नाही, आता आराम करणार थोडा, कारण सकाळपासून काम चालू होतं. आपण आत्ता जेवण केलं आहे आणि आपलं जेवण पण झालं आहे. आता आपण थोडा आराम करणार. तर मित्रांनो, आपण आता आलो आहे तांदूळ घेण्यासाठी. आपल्या इथं उद्या दिंडी येणार, त्याच्यामुळं आपण किराणा दुकानावर आलो आहे आता. तांदूळ न्यायचे आपल्याला 12 किलो उद्यासाठी. तर मित्रांनो, आपल्या सोलारच्या पूर्ण ट्यूब बसून झालेल्या आहे. तर आपण जे 5 बाकी होत्या ते पण आणलेलं आहे त्यांनी, आणि बसून पण दिलेलं आहे. हे बघा तुम्ही, जे 5 बाकी होती काढल्या, पूर्ण सोलार क्लीन झालं आहे. आता एकदम नव्यासारखं दिसतंय ते. पहिलं तरी फुटल्यामुळं थोडे अडचण आले होते आपल्याला, 2-3 दिवस गरम पाणी नाही आलं. पण आता पूर्ण बसून दिलं आहे त्यांनी. 5 ट्यूब नव्या आणायला लागल्या आपल्याला, कारण त्या फुटल्या होत्या. आणि मित्रांनो, पूर्ण सोलार झाले. आता आपण त्याला संध्याकाळी पाणी सोडणार त्यात, कारण आता चालत नाही, गरम राहते ते ट्यूब, त्यांना फुटून जाते. त्याच्यामुळे आता चालत नाही पाणी भरायला त्याच्यामध्ये. आपण आता तसंच दिलं त्याला लावून. आणि मित्रांनो, याचं काम झालं आहे पूर्ण. आणि मित्रांनो, आपण आत्ता या आणायला गेलो, साबुदाणा आणायला गेलो होतो, कारण उद्या आपली इथं दिंडी येणार आहे आणि त्यांना फराळ करायचं होतं आपल्याला. त्यामुळे आपण तांदूळ आणायला गेलो होतो.
आणि घेऊन पण आलेलं आहे आता. आणि आज लय ऊन पडलेलं आहे, जादा ऊन आहे आज, बघून पण देत नाही ते बाहेरला की एकदम. तर आपण आता वरती होतो, आता आपण खाली जाणार आहे. मित्रांनो आपण हे पूर्ण काच भरून घेतलेले आहेत. आता हे बघा गोणीमध्ये पूर्ण काच भरले आहेत, तिथं पण होते आणि इथं पण होत्या काचा आपण पूर्ण भरून टाकले आहे. आणि अजून दाखवतो तुम्हाला, म्हणजे चांगलेच नाही का नळ्या इकडे त्यात थोडं टीच लागल्यामुळे फुटलेलं आहे. हे बघा इकडं अजून हे बघा, इथं आणखीन 4-5 पडेल आहे. हे आपण सगळं फुटलेल्या काच आहे. मग ते आपल्याला सगळं कुठं तर बाहेर नेऊन टाकायचे लांब, कारण त्याला टोकदार काच आहे. माग बघ ना आता. बिस्किट मिस गेले खाली प्युअर आले बिस्किट बिस्किट प्युअर आले का भैया. चालेल नव्हतं राहिला का. दुसरा आहे बस बंद कर, बस ना. बस ना बाबा. ये चाय वाले चाय. ओ मया ओ मया ओ मया ओ मया ओ. बदल भैया, बदल भैया. ते मला मला वाटलं खाली पुढून चालली. पी 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 पी. काय दूध आहे. दूध नाही प्यायचं का. गिल्लास आणा मग, गिल्लास. कच्चं दूध पिलं बहिणी. काय आलं, काय झालं. मित्रांनो आपलं आता टाकी साफ करायचं काम चालू आहे. आपलं सगळं भाऊ कामच चालू आहे. आपण आता टाकीमध्ये, हे बघा टाकीमध्ये आपण सध्या आणि घाण काढली आपण पूर्ण टाकीमधली. म्हणजे टाकीमध्ये पूर्ण क्षार झालं होतं आणि आपण आज साफसफाई करतोय त्याची. आणि मित्रांनो आपल्या काकाची दिंडी आली होती आत्ता, आपण त्या दिंडीजवळ गेलो. तिथं चहा होती, चहा द्यायची त्यांना, आपण चहा पण दिलेली आहे आता. आणि आता आपण टाकी साफ करून घेणार कारण लई घाण झालेली होती. तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग आवडला तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या.